विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी बारामतीत प्रथमच अभिमन्यू सायन्स अकॅडमी घेऊन आली आहे उत्कृष्ट शिक्षणाची नवी दिशा। इयत्ता 11वी साठी 2 वर्षांचा आणि 12वी साठी 1 वर्षांचा संपूर्ण कार्यक्रम, तसेच इयत्ता 1ली ते 4थी स्कूल प्लस प्री फाउंडेशन आणि 5वी ते 10वी प्लस फाउंडेशन सुविधा, IIT, JEE, नीट तसेच MST CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अनुभवी शिक्षक वर्ग, उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित हॉस्टेल सुविधा, शिक्षणाबरोबर संस्कार देणारी आणि विज्ञानाबरोबर आध्यात्मिक मूल्ये जपणारी अशी एकमेव अकॅडमी अभिमन्यू सायन्स अकॅडमी बारामती। कॉलेज आणि कोचिंग एकाच ठिकाणी। तुमच्या मुलांच्या उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या। संपर्क 7722 000009 तसेच 8390 002637। संपर्क पत्ता अभिमन्यू सायन्स अकॅडमी, हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, VP कॉलेज शेजारी, MIDC बारामती। कमाल आमिरची धमाल, गणाची कमाल आमिरची धमाल, दोस्ताना हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी कशी जमली धमाल जोडी। कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरती, नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती। अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती। आला का पेट्रोल संपलंय? पेट्रोल संपलं? किती पेट्रोल टाकलं होतं तू? मस्त सकाळी 50 टाकलं होतं। काही हिच्या मागे सगळं जाऊन सगळं पेट्रोल संपलं। दलिंद्रे अयो आली की एक काम कर, थांब थांब, इकडे तू गाडी ढकल बावळटे आबरू होतो का गाडी अयो काय रे, अयो 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 गाला काय झालं? आली बरं का जवळ। ओ कोणीतरी वाचवा, ओ ह्याला फिट आली, ओ ओ अयो ओ ओ वाचवा की, अला का, अरे बघितलं बी नाही तिनं, बघितलं ना गाणं काय झालंय? हा आमऱ्या 100% बरं कोणते लिंबू मिरची मारली बरं का। अरे कालपर्यंत काही पोरगी मला म्हणली तुम्हाला गोळ्या बिस्किट आणती, तुम्हाला ऍपल आणती म्हणली, आणि आता डायरेक्ट चप्पलचा आवाज देऊन निघून गेली। गाणं काय झालं असेल रे, की तिला दिसतो नसेल का आपण? काय दिसलो नाही? तू दिसतोय तिला। आजपासून ना ह्यो गॉगल तू घालायचा, जेव्हा जेव्हा तू माझ्या संघ असशील ना, ह्यो भंगार संघार तू म्हणला का नाही गॉगल, ह्यो तू घालायचा। हो गाडी आली बाबा। गाणं लकावायची दखल की रा, अजिबात ढकलणार नाही। एवढस पेट्रोल टाकून घेऊन आला म्हणजे कोणासाठी पेट्रोल घालवलं? कोणासाठी म्हणजे? तुझ्यासाठीच घालवलं ना। मला काय सांगू नका आबऱ्या, तू ऐन टायमाला पेट्रोल संपवलं। आता तो पुरी अजून जो 5 मिनिटं जर पाठलाग केला असता ना, 100% तिने आपल्याला बघितला असतं। बघितलं असतं। अरे खरं पीठ जरी आली असती ना, तरी तिने तुझ्याकडे बघितलं नसतं। अक्षरशः तिला म्हणते अहो फिट आली, मला बोलून फिट आली असती। मला वाटतं 100% तू माझ्या संघ असल्यामुळे ती बघा ना माझ्याकडे काय बघती पोरगी तुला बघून। ह्यो गॉगल दिलाय की आता माझ्या तोंडावर। आणि तसं बी गाणं ह्यो गॉगल काढ, मला असं वाटतं मला काय वेळ झाली, सगळे पिवळे दिसायला लागले। होय ना, अरे कावीळ होऊन मिळाला पाहिजे तू, मी तर म्हणतो तुझी ही कावीळ तुझ्या रक्तात उतारली पाहिजे, त्याशिवाय तुला अक्कल येणार नाही। जाऊ दे, असू दे, मला बी गॉगल होईल, मला बी गॉगल नव्हता। मशी आधीच तू 50 रुपयाचा आणलाय मी रामजत्रातनं। कर आता घाल दिलता ना मला गॉगल? नाही गॉगल राहून ती आमचं बापू घालतील कामात सकाळ संध्याकाळ। गाणं अरे मी काय म्हणते माहिती का, अशीच गाडी पळवत पळवत त्याच्या घरी घेतो का रे? होय का? मग मला इथं जाता जाता दवाखान्यात सोडून जातो का? का मला इथं कसलं का हाल झालंय माझं हा? का ना
तू उतर. मी बी टेन्शन मध्ये आलोय. मला नाही वाटत ही पोरगी मला पटल म्हणून. पटेल जाऊ दे मरू दे. आपण काय करू, मार्ग बदलू. जाऊ दे, माझ्या वाटेला सदा सदा कदा ना अपयश आहे. तू म्हणतो ना मी आपुष आहे, ती 100% मी आपुषच आहे यार. एक पोरगी माझा लागत नाही, कुणी माझ्याकडे बघत नाही, कुणी मला प्रेमाने नीट बोलत नाही. जाऊ दे मित्रा, घे आपलं, चल मी ढकाल, तू ऐक, बस तू. हा लय भारी डोक्यात आयडिया आली माझ्या. आयडिया आयडिया आली. उतर तू खाली, उतर. अजून काय आयडिया आहेच वय. ऐक, हे होईल मग तू एक नंबर. विषय का गाना मला नाही वाटत. मला नाही वाटत. आता बघ तर सगळं तू, पण लक्षात घे, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. होय, हा, प्रॉमिस. प्रॉमिस. अरे तुझ्यासाठी काय बी मित्र. होय. अरे दोस्तासाठी नाही करायचं, कोणासाठी करायचं. अरे काय कुठं टाकला की आता, टाकला. आता मला लय कटाळा आलाय गाना, लय कटाळा आलाय. पहिल्यांदा मला घरी सोड. नाही असं कर, जाता जाता पेट्रोल पंपावर घे गाडी. असू दे. 100चं काय पेट्रोल झालं माहिती टाकू का, तू कसा जरी बसला ना हा. तरी तू चांगलाच दिसतो. या आपला ही घालून बस. हा, लोकांना सांगेन हे डोळ्याचं ऑपरेशन झालंय होय म्हणून. का? हा, ऑपरेशन का हा. चष्मा? हो, हा. असू दे, तू पिवळा घाल. कशी काय आयडिया आपली? कशाची आयडिया? बावलाटच निवळतो का? अरे का म्हणजे काय, तुला सांग, ही मला तू कमंडोलो आणला, तुला काय कमंडोलो आणला नाहीस. होय का? मग अजून काय साहेब? अजून काय साहेब म्हणजे, तुला मिशा आणल्यास, मला मिशा कुठे आहेत? अजून काय? अजून काय? अजून ही बुटाडच्या डोक्यात आणायचंय. ही बाईचं बुटाड घेऊन आला वैर तुला. अरे महाराजांच्या खडगा असतात का, असलं लेडीज बुटाड. होय का साहेब? काय केलंयस तू? काय केलं म्हणजे? 400 रुपये भाडं, आणि परत अजून असलं घेतलं असतं, परत पायातल्या चपल्या लाकडी घेतल्या असत्या. मिशाला लाव नाकाल नीट, बाहेर येते त्या. मिशानं तर नुसता वैताग आलाय, नुसत्या नाकात गोष्टीत त्याची केस. अक्षरशः मला ठसका येतोय गाणं, पण मी लय रुकून धरलंय. ऐक की, तू मला का नाही पैसे दिला अधिकारी जाताना? हा, आणि त्याच्यावर लय वजन देऊ नको. त्यांनी सांगितलंय ह्याला चिर जरी पडलं तर ती भरून घेईन. हा, मी कसं आता धरले. बर ठीक हा, आहे. आता ऐक. लय लाका वाटोळ झाला. आंब्या वाय जरा थोडं पैसे अजून घालवायचं लाका पदरचं. होय का? त्या पोराचं कळलो आपण नकली साधू. आपलं इम्प्रेशन कसं पडलं पाहिजे. कसं कळेल का? हा, तरी बरं झालं ही बिताने तोंड बिन पांढरा केलं. मी म्हणलं नकोला काय उलट सुलट व्हायला काहीतरी. गाना, मला असं वाटतंय आपण डायरेक्ट त्या पुरीकडनं गेलं पाहिजे. आपण आधी परीक्षा घेतली पाहिजे, बरं का? हा, काय वाटतं तुला? तू परीक्षा घेऊ. खरंय. हा, परीक्षा घेऊ. आधी काय करू, आपण आईकडे जाऊ. ऐकड नको, आधी आपण डायरेक्ट गावात घुसू. नाही, आणि गावात घुसल्यावर कळेल आपल्याला कोण कोण आपल्या पाया पडतोय आणि कोण कोण आपलं पाय वडतोय. इथं तर तुझं चुकतंय गाना, इथं तर चुकतंय. मला सांग, आईनं जर वळखलं नाही तर गावातलं कोण ओळखेल का? आय ओळखल, माझ्या उदाच्या नजरेची आहे. अरे. 100% मला ओळखल. ऐकणं, आईनं ओळखलं ना लगेच चेंज करायचं. हा, प्लॅन चेंज करायचं लगेच. लक्षात घे, इथं तुझं चुकतंय. बर बर. हा, लक्षात. आईनं ओळखलं तर 2 रट देईल, पण गप बसवल. गावानं ओळखलं ना तर अख्खं गाव आपल्याला हाणल. तू म्हणतोय ते बी खरंय. चला आजपासून तू माझा शिष्य. शिष्य बिष्य नाही, तू शिष्य आणि मी तुझा गुरु आहे. इसकी अशी जी डोक्यात घालेल ना, आता डोकंच फोडीन. माझ्याकडे बी सेम तशीच आहे. आलं लक्षात, हिथं तुझा बी बोगा पाडीन. काय? एक तर वैताग आला, हे गोगल कशाला घालायला लावलाय रे गॉगल मला? घाल. का? तू गॉगल बाबायस आणि तू माझा शिष्य आहेस. काय आलं सांगू? लक्षात, येडगत करू नकोस. म्हणजे पैसे मी भरले सगळं. हे भाडं कोणी दिलं ह्याचं सगळ्याचं? कोणाचं? रुपये दिले का? एक तर काल गाडीत पेट्रोल टाकल्या संपलेलं त्याचं बी आणि पैसे माझ्या नाही दिले. काही घरी येऊन लचालाचा खाल्लं सारखं, त्याचं काय? काय तू नाही आणत, आई आणती सगळं. आईचं काय सांगायला संबंध आहे? लागलाय. मिशन नीट बसव, मिशननी सट्ट्या सारख्या. हा, नी सुट्टी दे. आलं लक्षात. आणि ती ज्ञानात बघ ठेव. नाही तर मी तुला सांगतो, तुझं मग. हा, मी जाईन इकडून आणि तू जा तिकडून मग. जा मग, जा तू जा, जा निघून. धर तुझं ही नको, मी बी दोस्त बदल. तू धर धर घे तुझं, तुला बस झालं. हा, कळू तुला बी. नाही, आता काढच कपडे. आता मी त्या पुरीच्या घरी जातो, वैष्णवीच्या. तिला म्हणतो त्या गाण्याच्या नादाला लागू नको, 1 नंबरचा फालतू पोरग आहे. कर ना काम रे. बघ, तू मला असं म्हणतो अपमान माझा. म्हणजे ही वय होय, मैत्रीचा अपमान हे असतं का? मैत्रीत काय का दोस्त राहणार तो. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. बरं, चटाई. ए वैष्णवी, ए. तू मेरी हसीना ना रही. ऐक, आता सोड ती, जाऊ दे. परीक्षा टायमिंगला असलं काय असलं ना तर पैसे देत जा. बघ, पॅन्ट बी नाही आणली, ते आपल्या घालायला लागले पॅन्ट आपल्याला. असं काम रे, तारांबळीतच आपण पुढे जायचं चल, असतं. चल, चल. अरे एकदा त्या वैष्णवी बरोबर माझं लग्न होती, हा. मग बघ कसा करोडपती होतो. आणि तुला असल्या दाढी मिशा इतके आणतो की तुला गावानी काय देशाने सुद्धा ओळखला नाही पाहिजे. ऐका ना, तू करोडपती होशील का नाही मला माहित नाही, पण पती 100% होशील. आणि मग पती झालो तरी बाद झालं. कारण आमऱ्या, मी आतापर्यंत फक्त रोडपती भिकारपती ह्याच्याशिवाय मी वेगळा पती काय झालो नाही. पण वैष्णवी बरं लग्न करून मी
पती होईल आणि पती झाल्यावर मी परत करोडपती अरबपती खरबो अरबो. बस बस जपायचं नाही. आता फक्त एकच ध्येय, वैष्णवी 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 जय बाबा बंगाली मेरा वार ना जाए खाली मैं पडूंगा सब पे भारी. ओम भट स्वाहा. फुकाटचा दही भात खा. चला जाऊ तिथं खाऊ. असं मोकळं चालून उपयोग नाही. हा. काहीतरी गुणगुणत गेलं हा, पाहिजे. गुणगुणत गेलं पाहिजे. भजन बिजन म्हणून भजन म्हण भजन म्हण म्हण तू ना, म्हण. तू म्हण. अरे तू म्हण, तुझ्यापासून सुरुवात होते. माझ्याकडे भजनच भजन आहेत. अरे गाणं मला भजन येत नाहीत, मला हिंदी पिक्चरची गाणी येतात सगळी. अरे हिंदीतनं म्हण भजन. खरं हा तसं बी आपण जरा व्हायचं स्टँडर्ड वाटतोय ना. हा मग गोगल बाबा म्हणल्यावर माही हा सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम मेरा तो बदला गया है. असली एवढे गाणी का म्हणतोय? अरे माझं प्रेम जोराय चाललोय आपण. अरे ट्रेडिंगचं गाणं आहे. ट्रेनिंगचं गाणं असलं त्याचा चाल कर ट्रेनिंगच्या गाण्याचा. हा त्याला ट्रेनिंग बसव ट्रेनिंगला. अरे अरे गाणं असं प्रेमाचं म्हण. अरे प्रेमाचं म्हण, मला आनंद वाटला असं म्हण. अरे गाणं काय? अरे गाणं कसं असावं? गाण्याचे शब्द कसे असावं? गाण्याची चाल कसे जावं? अरे कुछ नहीं अरे कुछ नहीं जब भाता ये रोग लग जाता. मैं हूँ प्रेम रोगी मेरी दवा तो करावो. जाओ 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 किसी वैद्य हे को गाणं. बुलाओ. हे देखो ही मिशी पहिल्यांदा मला फिट कर सारखी निघती. सगळा गोळ होईल तर बांध नाही तरी कुठं तरी. हे बाबा बसव तू बाबा मिशा. आणि तिथं जर का त्या वैष्णवी पुढे मिशी जर पडली तर तुला पाडून ठोकला म्हणून समज. हा ठीक आहे. चल, बसव लवकर. चला हे बाबा बंगाली, हे बाबा बंगाली. लय बोलू नको, फेसील थांब. अरे नाही कुणाचं कुणी तुझं नव्हे रे कोणी, नाही कुणाचं कुणी तुझं नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझ म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझ म्हणून. बायको कुणाची पोर कुणाची कोण कुणाचे सगळे सोय रे. बायको कोणाची पोर कुणाची कोण कुणाचे सगळे सोय रे. बायको कुणाची पोर कुणाची कोण कुणाचे सगळे सोय रे. बायको कुणाची पोर कुणाची कोण कुणाचे सगळे सोय रे. अंती जाशील एकला प्राण्या माझ म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझ म्हणून. जय बाबा बंगाली मेरा वार न जाए खाली मैं पडूंगा सब पे भारी. ओम भट स्वाहा. फुगाटचा दही भात खा. महाराज उठ बालका, उठ बालका, बोल बालका, काय समस्या आहे तुझी? महाराज मला केस का येणार हो? कॅस? अरे तुला भरपूर कॅस मिळणार आहे, भरपूर कॅस मिळणार आहे. फक्त घराची दार उघडी ठेव. हा हो. दार उघड ठेवून केस कस काय येणार? अरे कॅस, कॅस म्हणजे डोक्यावरली कॅस नाहीत. कॅस कॅस म्हणजे मनी मनी म्हणतात. पैसे. हे कॅस आता तू विसरायचे. अरे जन्माला आला त्यावेळेस मोकळाच आलास. हे कॅस जन्माला आल्यावरती बालकांना जावाळ येतं. तू बिना जावळाचा जन्माला आलास त्यावेळेस तुला कॅस आले नाही तर आता ह्या वयात आमचा बाप सुद्धा तुला कॅस आणू शकत नाही. बाबा एकदा बोलतात ते शेवटचं बोलतात. तसं बी बंगाली बाबा गेल्याच महिन्यात लग्न झालंय बाबाच. सुरुवातीचं नाव अ वर नाही, शेवटला लय मधी मय. बरोबर आहे का नाही? मोल. बाबा अंतर येत नाहीत बाबा. अरे अरे उठ बालका उठ. अरे पायाशी खेळू नकोस. वारा आलं की जगा मगा होतय आणि मला बघा होतय. महाराज आता तुमचा चमत्कार दाखवा ह्यांना. काय चमत्कार दाखवू बालका तुला? तू अशोक, अरे अशोकासारखी उंची तुझी. हा ताडामाडा सारखा वाढलायस पण राजकारणात मात्र अधुरा राहिलायस. तुझी इच्छा आहे तुला सरपंच व्हायचंय. महाराज एकदम बरोबर. महाराज एकदम बरोबर. अजून पुढे जाऊन सांगतो. तुझ्या बापाला पण वाटत होतं सरपंच हो म्हणून, पण तुझ्या बापाला सरपंच होता आलं नाही. शेवट त्याची गावात समाधी झाली पण त्याची सरपंच म्हणून कधी मिरवणूक नाही निघाली. तुला पण तसा एक चान्स आहे. महाराज
तुमच्या आशीर्वादाने जर मी सरपंच झालो या वर्षी या गावात तुमचं मंदिर बांधीन आणि जर मी सरपंच झालो नाही तर ह्याच गावात तुमची समाधी बांधील. काय म्हणला समाधी बांधी म्हणतोय आमची? हा, अरे महाराजांनी जर तुला आशीर्वाद दिला तर तू समाधी होशील. महाराज शांत. इष्टीदारी नो महाराज, नो महाराज, नको. जय बाबा बंगाली. शांत महाराज. अहो शांत हो. नको 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 महाराज. ऐका, गेल्याच आठवड्यात तुम्ही असाच एका माणसावर असाच मंत्र टाकला तर त्याची कोंबडी झाली. ह्याचा मी कोंबडा करतो. नको महाराज. महाराज राहू द्या महाराज, राग शांत करा. कसा राग शांत करू? तुझ्यासारखा तुच्छ मनुष्य, अति तुच्छ, अति सामान्य मनुष्य जर मला समाधी करण्याची भाषा बोलत असेल तर बसा की कशाला महाराजांना काय म्हणताय? कोंबडा बिंबडा केल्या केवढ्यात पडेल. गपची बसा. कोंबडा दिलास तर पहाटेचा अख्ख्या गावापुढे बाग देशील. महाराज हे शांत व्हा महाराज. आमचा मित्र जरा भरसाळी जरा शांत व्हा. असू दे. काहीतरी पर्याय सांगा की त्याला. एकच पर्याय आहे ह्याला. काय पर्याय? ह्याला एकच पर्याय आहे. दिवस रात्र बायकोची सेवा कर. हा तिचे हातपाय दाब, तिला भाकरी कालवण बनवू लाग, तिला घरातलं धुणं धुवू लाग. असं पण तू धुणं धुतूच तर अजून धुणं धुवत राहा. आणि ध्यानात ठेव, तू घाबरू नकोस. तुझी नितांत श्रद्धा पाहून माझं मन प्रसन्न झालं. लवकरच तुला कॅस मिळेल, कॅस. काळजी करू नको. फक्त दार खिडक्या उघड्या ठेव. रात्रून दिसा दार लावू नकोस. आणि मग बघ तुला कॅसच कॅस. कॅस म्हणजे हे कॅस नाहीत आमचे, हे कॅस कॅस पैसा, मनी मनी. चला महाराज. जय बाबा बंगाली. मेरा वार न जाए खाली, मैं पडूंगा सब पे भारी. या महाराज या. झालं दिसतं बाबा. सगळं बरोबर सांगितलं एकदम. हा पाहिला अमोल, मी रागाच्या तावात वज्जाच बोललो काय रे महाराजाला. मग काय तर लईच अक्कल असल्यागत करता तुम्ही राव. कुठं जाऊ दे. वापरावं हीच कळा ना तुम्ही. जाऊ दे असू दे चल. महाराज महाराज शांत. महाराज ध्यानस्थ आहेत ना? अहो पण तास झालं राव. किती राव? हळू. तास झालं. अहो महाराज एक एक महिना ध्यानस्थ जातात. तासाचं काय घेऊन बसलाय? एक महिना? एक एक महिना. मग समोर बसलेल्याने काय करायचं? तुम्ही सुद्धा डोळे मिटायचं. जेव्हा महाराज डोळे उघडतील तेव्हा तुमचं डोळे उघडणार आहेत. वा. प्रसन्न पाया दर्शन घ्या. प्रसन्न दर्शन दर्शन महाराजांचं दर्शन. अति प्रसन्न. वा बालिके वा. छान. महाराज ऐकताय ना? बोलू नको तुझ्या फास्ट. तुझं काय आहे कष्ट? बोल माझ्या कानात. काय आहे तुझ्या मनात? अहो तीच की महाराज सांगाय बोलावलं तुम्हाला घरी मी. काय झालंय महाराज? अख्खं गाव मला दबागत. पण अहो महाराज लय मोठी समस्या आहे. माझी बायको एक नाही. बोलू नकोस. तुझी समस्या ह्या अंतर्यामी अंतर्ज्ञानी बाबा बंगालीच्या कधीच लक्षात आली बालका. होय. अरे फार मोठी असामीस तू गावात. आता काय मग अहो लय मोठा. गावचा सरपंच आहेस ना तू. मम्मीच की बाजीराव म्हणतात तुला प्रेमाने लोक. बाजी नाना. नाना. हा. आणि तुझी बायको नाना असतं तिचं प्रत्येक वेळेस. बालिके तुझ्या नानामुळं सगळं प्रपंचाचं वाटोळं होत चाललंय. काय अहो बाबा, मी किती कष्ट करते सांगा बरं तुम्ही. तू कष्ट करतेस. तू कष्ट करते फार पण बोलते सुद्धा फास्ट फार. तुझ्या तोंडावरती लगाम घाल, उचलली जीभ लावली टाळ्याला, तडा तडा बोलत असतेस. अरे हा माणूस किती कष्ट करतो तुझ्यासाठी, ह्या प्रपंचासाठी, लेकरा बाळांसाठी. आणि तुझा पहिला आगावपणा बंद कर. तुझा ह्या आगावपणामुळं तो तर बिघाडलाच बिघाडलाय, पण माझा सुद्धा मेंदू तापल्याशिवाय. महाराज तापू नका. शांत. नाही महाराज एकदम बरोबर आहे तुम्ही. बघ महाराजाला सुद्धा कळतंय तू कशी आहे ती. हा हाय बरोबर महाराज. चांडाळले. महाराज अहो हेरंबा. महाराज महाराज शांत. कसा शांत राहू शिष्य, कसा शांत राहू? म्हणून मी इतकी सांगत होतो. आगाव भाऊ बाबा बाई. महाराज अहो पण माझा बर का असा रुबाब एक नाही गावात महाराज. हिच्यामुळे सगळी इज्जत जाती. यावं काय बोलताय अहो तुम्ही महाराजांसमोर? काय पण कसं बोलताय? खामोश. लबाड आहेस तू सुद्धा. का रे? अरे भोळ्या भाबड्या कार्यकर्त्यांना मागं पळवतोस आणि त्यांच्याकडून कष्ट पाणी करून घेतोस. हा
पैसे द्यायच्या टायमिंगला तोंड वाकडं करतोस लाज नाही वाटत तुला? अहो महाराज नाही राव, माझा कार्यकर्ता माझ्या गणाला जाऊन इचरा, तुम्ही आमिरला जाऊन इचरा. अहो त्यांनी सांगितलं मला अंतर्ज्ञानाने. मी आता डोळं मिटून बसलो होतो ना असं, तेव्हा तो थडा थडा बोलत होता माझ्याशी. महाराज आता तुम्ही शांत व्हा. हे बाबा एकतर महाराज आहेत कडक, लावत्याल तुम्हाला सडक. त्याच्यामुळे लय करू नका धडा. याच्यावर काहीतरी उपाय काढा. ह्या का सगळं आमचं काय का गावातल्या ना का ऐकू द्या, पण हिनं माझं ऐकलं पाहिजे राव. काय झालंय माहितीये का? उपाय सापडला. उपाय सापडला, उपाय सापडला. खूप दर्शन साधा. घ्या, दर्शन घ्या महाराजांचं दर्शन घ्या. ओठ सावधान. स्टँड अप. शिट 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 शिट. आता उपाय सांगतो, कान देऊ नये का. आमोशाला रात्री, आमोशाच्या रात्री, पौर्णिमेच्या मध्यरात्री, रात्रीच्या 12 वाजता, बरोबर 9 तारखेच्या 9:30 वाजता दोघांनी रात्रीचं उठायचं. अहो पण झोपतच नाही महाराज 9:30 वाजता. झोपायचा. त्या दिवशी 5ला झोपायचं होय आणि 9:30चा गजर लावून दोघांनी उठायचं. हा. दोघांनी एकमेकाला वचन द्यायची. पहिलं वचन तू द्यायचं, कमीत कमी खायचं तू, जास्तीत जास्त काम करायचं, नवऱ्याची सेवा करायची, हातपाय दाबायचं आणि तोंडाला मात्र कुलूप घालायला विसरू नकोस, नाहीतर बाबा राग आवरा तुम्ही. ऐका, ह्यांना द्यायचं राहिले बाबा. तुलाही उपदेश देतो. बालका, तू मनाने चांगला आहेस, पण जरा मनाव कंट्रोल कर. अंगणवाडीमध्ये सारखा पळत असतोस. हा आलंय महाराज माझ्या लक्षात. सांगू दे की अंगणवाडीचं काय सांग. अंगणवाडीमध्ये जातो हा भात खायला, तुझा स्वयंपाक वेळच्या वेळेला होत नाही, म्हणून त्यातल्या इथला भात खातोस काय. पोरान बरं मी तर रोज नाश्ता करते तुम्हाला सकाळचा. पण तिथला भात स्वादिष्ट लागतो त्याला, अंगणवाडी मधला. तेच महाराज माझ्या लक्षात आलंय की भात खायचा नाही. चांगलं तू राहायचं. नाश्ता चांगला कर, बस. वाद घालू नको. बस. उतू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका, दिलेला शब्द मोडू नका. ओम बाबा बंगाली कमंडोलू कुठे आहे? बालका, महाराज ही बुद्धी, ही बुद्धी तुला लाव आणि ही राहिलेली विभूती तुला लाव. जय बाबा बंगाली, मेरा वार ना जाए खाली, मैं हूं तुम सब पे भारी. जेवण करून जावा की. बाबांनी 2 महिने झाले जेवण केलं नाही. तुम्ही लक्षात ठेवायचं, अंगण स्वच्छ ठेवायचं आणि अंगणवाडीत जायचं नाही. हो नाही नाही भात बी नाही खाणार, ही करेल की नाश्ता. करू नाश्ता करू. आले आता. आता नीट बोलायचं बरं का. लय आचरा वाचरा बोलू नको. आता सांगतोय. अरे मी लय एक नंबर बोलतोय यार. होय, अरे हो 1 नंबर बोलतोय असं दाहून बोल. ना त्याची बायको बघितली कशी नाही. पायाला वाकली होती माझ्या. माझं काय झालं मला बोलायला नाही. बोललं की मिशीच माझी बाहेर पडती डायरेक्ट. तू कमी बोल, मी बोलतो. इथं पण गाणा तिनं जर तुला वळखलं तर सगळा घोळ होईल, लक्षात राहू दे. जय बाबा बंगाली, माई भिक्षाम देही, भिक्षाम देही. आली का? आहे का घरी? अरे तिची आई बी इथं नाही ना घरी. आका बायातली तर गोळ होईल बरं का. हे अखिले बेकार रे बाबा, मी जातो. थांबे. आली 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 आली. जय बाबा बंगाली. बाबा तुम्ही घरी कोणीच नाहीये पण. कोण नाही घरी म्हणून तर आलोय तुझ्या दारी. बालिके, बोला ना बाबा, काय म्हणता? भिक्षाम देही. बालिके, तू भिक्षा दिलीस, तू खरंच खूप पुण्य कमावलं आहेस. हे आहेत बाबा बंगाली. 45 वर्ष ह्यांनी हिमालयात तपश्चर्या केली. 45 वर्ष. तुझ्या मनात कुठली इच्छा असू दे, बाबा तुला वरदान देतील. बाबा माझं भविष्य सांगा ना मग तुम्ही. भविष्य? अरे तुझं भविष्यच काय, तुझा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ सगळं सांगू शकतो मी. नाही भविष्य सांगा फक्त. भविष्य सांगू? तुझं बालिके भविष्य उज्ज्वल आहेस. अरे प्रत्येक मुलीला प्रश्न असतो की तिला
कुठला नवरा मिळेल, कुठला पती मिळेल, पण ते सुद्धा तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. हो का? हा काय असणार आहे भविष्य माझं मग? भविष्य सुंदर आहे. बालिके, तू महादेवाची फार मोठी भक्त आहेस, हो. म्हणून सांगतो महादेवाच्या दरबारातच तुला तुझा पती मिळेल, हो का? तुझा वर मिळेल, तुला तुझा सोमनाथ मिळेल. हा, तुला करायचंय काय माहितीये का? ज्या वेळेस तू मंदिरात जाशील, दोन्ही हात जोडायचं आणि महादेवाच्या पिंडीच्या पाया पडायचं. डोळं बंद असणार आहेत. ज्या वेळेस तू डोळं उघडून तू बाहेर येशील, तुला जो कोणी पुरुष दिसेल प्रथम, तोच तुझा वर असणार आहे. तोच तुझा वर असणार आहे. हा महाराजांचा वरदान आहे. तास तू तसंच तू कर, तास तू तसंच कर. तास तू. चला महाराज, आपल्याला अजून पुढच्या घरी जायचंय. बालिके, आशीर्वाद नाही घेणार? बाबा बाबा, चला आता पुढच्या घरी जायचं आपल्याला. शिष्य, पुढच्या घरून तुम्ही जाऊन या. मला वाटतंय ह्या बालिकेकडून सेवा करून घ्यावी. नको महाराज. काय करू सेवा बाबा तुमची? अरे सेवा तर खूप काय करू शकता. फार गोड मुलगी. हा बाबा, मनाला आवर घाला. घरी नाही कुणी, जायचंय त्याच्यामुळे आपलं पुढल्या घरी. चला. येतो बालिके. शिष्यांचे सुद्धा आम्हाला ऐकावं लागतं. पण लक्षात ठेव, जो कोणी तुला पहिला पुरुष दिसन, तोच तुझा वर असन. जय बाबा बंगाली, मेरा वार न जाए खाली, मैं हूं सब पे भारी. फक्त लक्षात ठेव. हो. हे अरे कशा इथं सगळं खोलून बसला या? वैताग आलाय बाबा, वैताग आलाय. वैताग आलाय म्हणजे? हा. अरे मला तर काय कमी वैताग आलाय वय. अरे ही जटा कोणाची कवाची बाबा, ज्या आईला मरणाची वास मारत होती. नीट काढे. हो. ते जमा करायचंय मला, सगळं मोजून आणलंय, मोजून द्यायचंय. अरे दिला का? हा. मला एक सांग, तुला उद्योग कोणी वाढवायला लावला तर बाबा? कुठला? मी चांगलं सांगितलं होतं उद्या सकाळी 11 वाजता. कारण सकाळी तू काय मला म्हणला 11 वाजेपर्यंत आपण मोकळं नाही. हो. मग 11 वाजता सांगितलं महादेवाच्या मंदिरात जो कोणी तुला पुरुष भेटल तो तुझा वर असेल. तू काय म्हणला? डोळं मीठ. आणि डोळं उघडलं की बरं, डोळं उघडल्या मीच पुढं असेल असं काय म्हण? उद्या तिच्या पुढं कुत्रा असेल, मग तिला कुत्र्याच्या वेळेत माळ घालायची का? अरे गाणं मला माहित आहे की, पण कसं आहे, जरा डीप मध्ये सांगायचं असतं म्हणजे विश्वास बसतो. लक्षात घे. रासलं डीप मध्ये वांगुडे आहे सारखं बावलाटा. अरे यार, तुला ह्या इस्कीने ना डोकंच फुडेल तुझं. म्हणलं का मी परत जाईन आणि तिला म्हणेन मी गाण्यानं सांगितलेलं सगळं हे असलं सगळं केलं म्हणून सांगितलं. पण आता बघायचं तू- का? मग लागा हे तुझं तुला एवढं सारखं सगळं इस्किन blackmailच करतोय मला लागा. म्हणजे इस्किन बिस्की मारायला म्हणजे एवढं सगळं करायचं. तसं नाही का? पण तू एक्स्ट्रा डायलॉग कशाला बोलायचं? हा ही चांगलं चाललं होतं का नाही? नाही नाही, तुझं नाही काय अडचण. बर, उद्या- मला एक काम कर. उद्या तुझा तो पांढरा शर्ट आहे का नाही, तो पांढरा शर्ट मला दे. हा, मस्त मध्ये पांढरा शर्ट लावतो आणि काय करतो, पुढे जाऊ तुझ्या उद्या इम्प्रेसच करून टाक. उद्या बरोबर 11 वाजता जायचंय, लक्षात घे. आणि तिनं डोळं मिटलं की तुझ्या मागं तू जाऊन उभं राहायचंय. एक काम करतो, त्या मंदिरापासला ऊस आहे का नाही, त्या ऊसात 10:30 जाऊन बसतो आणि ती यायच्या टायमिंगला काय करतो, बरोबर तिनं डोळं मिटलं की डायरेक्टच अशी झाप मारतो असं तिच्या पुढं. हा, मी काय करतो, बाहेर थांबतो तिथं, अडवतो. कोण असं आलं ना कोण, त्याला जाऊन देत नाही, हा तसं कर. जाऊन देत नाही. बरोबर आहे. बरं चल चल गाडी. हे सगळं हे गेलं सगळं पाहिजे घरी. हे थांबे. इथंच आहे की आपली कपडे तिथं ठेवल्यात ना रानात, तिथं कपडे बसू. चल तिकडं. थांबे, मला हे परत घालून जायला लागलं. थांब, परत नाही तर माणसांनी असं ओळखतेला आपल्याला. नाही माणसं कोण इकडून बांधा उसात ना आता. नुसतं ठेवतो, चल. बरं, चल. आईला लय वास येतोय. परतच्या बारीला म्हणाव, त्याला म्हणाव धुवून बिवून त्यात झाला का आम्हाला. का पाहुणे 11 वाजल्या का? जाऊ दे मला का आता. कुठं जाऊ दे? अरे जातो की मी तिथं अलीकडे जाऊन बसतो कुठं झुडपडात. अरे बा उलटा ती आली का ना गाडी तिथं लावल, तो तिथं गाडी लावली की इकडे घुसली का ना देवळात, मग तू इकडून घुस. अरे तसं होऊ नाही का? काय मला सांग, आले जर तू दिसला, सगळा गोळ होईल ना. आपण काय सांगितलंय तिथं, डोळं मिटल्यानंतर न. अरे मग ती काय करेल, मंदिरात जाईल आणि डोळे मिटून बाहेर आली की लगेच समोर जाऊन उभा राहा तुम्ही. मला काय बरोबर वाटत नाही तू म्हणतो ती, पण माझं सरळ असं म्हणणं आहे, तिने येऊन दे आणि डायरेक्ट तू जाऊन दे. आलं लक्षात? थांब, मग तसं बी मी काठी घेऊन इथंच उभा राहणार आहे. कोण आलं ना दुसरं जेंट्स बिंट्स, मी अजिबात तिथं जाऊन देणार नाही. नीट लक्ष ठेवू. त्याचं तू टेन्शन घेऊ नको. ही लय चांगली संधी गावली या. हा लक्षात. संधी पण ती येईल ना रे. गाना, काळजी करू नको. सब्र का फल मिठा होता है, त्याच्यामुळे सब्र कर. लक्षात घे. मिठा होता है. अरे इतना मिठा नको.
त्याच्याने डायबिटीस होईल. नाही डायबिटीस झालं तरी चालेल पण लग्न झालं पाहिजे लक्षात घे. अरे झालं पाहिजे ना का लग्न. हा काय जाऊ का मग मी आता. अरे गाय नको अति गायन संकटात जाई थांबला का गाणं थांब जेवढं सांगतो तेवढं आतापर्यंत का सगळं आणलंय का ना तुला बांधाव आणले 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 आणि बरं मग? का. अरे तुझा का शब्द मीठ आता पण टाळलाय का कांबऱ्या. बरं का पण तुझ्यासारखा माझा दोस्त या विश्वात नाही बरं का. हा, जा. अरे दोस्ती असावी तर घनाना आमिर सारखी नाही तर नसलेलं चांगलं. नाही इथं म्हणतोय जाणीव ठेव. अरे जाणीव ठेव तुला नाही घरी जेवाय बसून आई समोर मग मला कळतं किती दोस्त आहे आणि किती नाही ते लक्षात घे. हा अरे बोलतो मी आपलं तुला चेष्टेनी. 11ला 5 कमी आता जाऊ का. थांबला का गाणं थांबला का थांब जरा इथनं जर ठेवू. आमले तू कशाला रे देवळात आलाय हा अरे पाया पडा आलोय देवळात कशाला आलोय म्हणजे. पाया पडाय तुला आता यायला लावलेलं का आताच म्हणजे हा वय थोड्या वेळाने असं बिघडलं असतं होय रे. अरे आमिर मी सकाळचा देवाला येतो पण बाहेर गेलतो जरा त्यामुळे म्हणलं उशीर जावं जरा. म्हणून तू 11 वाजता आला का. देवाच्या आज पाया नसता पडला तर काय उपाशी मेला असता का. अरे कुठल्या शास्त्रात लिहिलंय 11 वाजता पाया पडू नका म्हणून. कुठल्या शास्त्रात सांगला का नीट करते नाही स्वतःच लग्न झालंय तर दुसऱ्या सोळा टाइमला असा डावात मसाला करतो का. अरे पण लग्नाचा मसाला काय संबंध आहे का ना. काय नाही. तू आता डोकं हलवू नको तू पहिला चालता होईल. आणि ऐक तुला आता सांगतोय तू महिनाभर गावात दिसू नको. ए यार काय येडा बेडा झाला काय गाव माझं याला का मी देवाला पाया पडा येणार काय करणार. झाला का हे डोक्यात पडलं ह्याला नीट समजाव. देवाच्या पाया पडायला का माणसाला का रागावतो ह्यो. जातो अरे गाणं आता का रडतोय आता काय झालं आलं का अरे गप केला का अरे गप की अरे गप की येडा अरे येडा का खुला झाला जाऊ दे की मी काय म्हणतोय ऐक 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 शांत हो. एक पोरगी गेली म्हणून कसा शांत हो. तोडचा घास गेला हातात तोंड आलेला घास गेला कुणामुळे गेला. ऐक, तू म्हण मी काय म्हणतो, म्हणतो ऐकून तू पावणे 11 वाजल्या 11ला 5 कमीत शेट 11 वाजल्या म्हणला सबर का फल मिठा होता. हा हे वर माझं तोंड कडू केलं. ऐक की तुला अरे ऐक की मी काय म्हणतो ऐक की मी काय म्हणतो ऐक ऐक काय म्हणतो. अरे गाणं ऐक की मी काय म्हणतो हार मान नको का अरे ऐकलं का हरलो मी हरलो ना आता परत अरे लका ऐक मी काय म्हणतो ऐक तू काय म्हणला ऐक सबर का फल मिठा ऐक की मित्र ऐक की ऐक की मी काय म्हणतो ऐक वा. एक गेली ना ऐक अरे एक गेली ना तर दुसरी येईल कशाला टेन्शन दुसरी येईल दुसरी अयो अरे